मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही प्रतीक्षा करू नका, तुमची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण की आता राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। आता पहिल्या टप्प्यात किती लाख महिला आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी मिळणार, पहिल्या टप्प्यातच पैसे जर आपण घ्यायचे असेल तर त्यासाठी काय काम करायचे जेणेकरून सर्वात आधी पैसे मिळतील, सर्व काय तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबर, जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। आता जिल्ह्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत। चॅनलला सबस्क्राईब केले की लाडकी बहीण योजनेची बातमी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे, तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल आपण बातमी देऊ। तर इकडे बघा, आता अखेर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। सर्व राज्यभरातील लाडकी बहीण योजनेबाबत एक खुशखबर आलेली आहे। सर्व महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे। आता काळजी करू नका, प्रतीक्षा करू नका। कोणत्याही एका क्षणी आता तुम्हाला 2 मेसेज येणार आहेत। कोणत्याही क्षणी आता मेसेज येऊ शकतात, कारण की आता पैसे वाटपासाठी आता जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे। आजपासून जी आहे ती महत्त्वाचा दिवस ठरणार असून आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता तसेच दुसरा मेसेज गॅस सिलेंडरचे देखील पैसे हे 100% ते पण सर्व महिलांना आता सरकार देत आहे। गॅस सिलेंडरचे ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण सरकार देणार आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे अक्षय तृतीयेचा सण आलेला आहे। या अक्षय तृतीयेच्या सणामुळे गॅस सिलेंडरची रक्कम सर्व बहिणींना 830 रुपये देण्यात येणार आहे। मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही एक काम करून घ्या असं सांगितलेलं आहे। 48 तासाच्या आत तेवढं काम करा। छोटंसं काम आहे, घर बसल्या होऊन जातं ते काम। जर तुम्ही केलं तर 830 रुपये तर मिळणारच। त्यासोबत एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता देखील मिळेल। जर आता तुम्हाला एप्रिल हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे। कालचा व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। ते आता गॅस सिलेंडर योजनेत पात्र ठरलेले आहेत। तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही गॅस सिलेंडर योजनेत पात्र ठरलात त्यानंतर लगेच तुम्हाला मे महिन्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वात आधी मिळून जाईल। तर चला पाहूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी एप्रिलचा हप्ता येत आहे व गॅस सिलेंडरचे पैसे। तर इकडे बघा, आता यामध्ये सरकारने 3 याद्या जाहीर केलेल्या आहेत। यामध्ये 13 जिल्हे 6 बँका राहणार आहेत। अशातच आता पहिल्या यादीमध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना 3000 रुपये मिळणार आहेत। दुसऱ्या यादीत ज्यांचे नाव असेल त्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। तिसऱ्या यादीमध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना फक्त आणि फक्त 500 रुपये सरकार देणार आहे। म्हणजे आता तुम्हाला जर पहिल्या यादीत नाव जर तुमचं आलं तर तुम्हाला 3000 रुपये सरकारकडून येतील। आता सरकार काही बहिणींचे नाव पहिल्या यादीत घेत आहे तर काही बहिणींचे नाव दुसऱ्या व तिसऱ्या यादीत घेत आहे। जर सरकारकडून तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर खुशखबरच आहे, 3000 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये आता मिळून जातील। मात्र पहिल्या यादीत जर नाव आणायचं असेल तर त्यासाठी कोणतं काम करायचं ते पुढे सांगणार आहे। शेवटपर्यंत बघा। कालचा व्हिडिओ ज्या बहिणींनी पाहिला होता त्यांचं पहिल्या यादीत नाव आलेलं आहे। आता त्यांना चांगली रक्कम मिळणार आहे। तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचं पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी मोबाईलवरतीच ते छोटंसं 2 मिनिटाचंच काम आहे, एकदम सोपं काम आहे, ते करा जेणेकरून सरकारकडून तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता मिळेल। जर दुसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त आणि फक्त 1500 रुपयेच मिळतील, त्यानंतर तुम्हाला 3000 मिळणार नाहीत। आणि जर तिसऱ्या यादीत जर हुकून चुकून नाव आलं तर फक्त आणि फक्त 500 रुपयेच मिळतील। आता ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांचं फक्त तिसऱ्या यादीत नाव आलं व त्यांना आता सरकार फक्त 500 रुपयेच देणार आहे। जर तुमचं 500 रुपयाच्या यादीत नाव आलं तर पुन्हा काही करता येणार नाही, कारण सरकार आता काही कारणामुळे 500 रुपयाच्या यादीमध्ये देखील कुणाचे पण नाव आता घेणार आहे। कारण ज्यांच्याकडून ती चूक झाली त्याच बहिणींचे नाव आता त्या 500 रुपयाच्या यादीत येणार आहे। तुम्हाला वाटत असेल आमच्याकडून काही चूक झाली नाही, आमचं नाव 500 रुपयाच्या यादीत येणार नाही, मात्र नाही, तसं समजू नका। असंच बऱ्याच जणांना वाटत होतं पण त्यांचं पण नाव 500 रुपयाच्या यादीत आलं। आता त्यांना फक्त एप्रिल महिन्यात 500 रुपये सरकार देणार आहे। आता ती चूक कोणती आहे तुम्हाला सांगणार आहे व तुम्हाला 3000 रुपयांच्या यादीत कसे नाव येऊ द्यायचे आहे, 3000 रुपयांच्या यादीत नाव कशी आणायची ते सांगणार आहे। त्यानंतर तुम्हाला एप्रिलमध्येच 3000 रुपयांची रक्कम 100% कोणत्याही क्षणी मिळेल, कारण आता सरकारने 13 जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे। कोणत्याही क्षणी 13 जिल्ह्यात पैसे पडणार आहेत। त्यानंतर अजून काही जिल्हे आहेत दुसऱ्या टप्प्यासाठी, तसेच 6 बँकेत सर्वात आधी हे पैसे येणार आहेत। आता कोणते 13 जिल्हे व कोणत्या 6 बँका आता इथून पुढे तुम्हाला नावे सांगणार आहे। इथून पुढे 2 मिनिटं वेळ काढून लाईव्ह व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघा।
तर आता इकडे बघू शकता तिन्ही याद्या आलेल्या आहेत। आता तिन्ही याद्यापैकी पहिली यादी तुम्हाला सांगितली त्यामध्ये 3,000 रुपये सरकारकडून पहिल्या यादीमध्ये मिळणार आहेत। दुसऱ्या यादीत ज्यांचे नाव असेल त्यांना 1,500 रुपये, तर तिसऱ्या यादीत जर तुमचे नाव आले तर फक्त 500 रुपयाचे सरकारकडून आता मिळणार आहेत। ही एक महत्त्वाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मात्र आता तुम्हाला 3,000 रुपयाच्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं ते देखील तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी आता जिल्हे पाहूयात की कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी एप्रिल हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत। तर इकडे बघा, पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर पहिला जिल्हा हा आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील जळगाव पाहायला मिळत आहे। जळगाव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। जळगाव या ठिकाणी चांगली रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येईल। या ठिकाणी एप्रिल महिन्याचे पैसे तर 1,500 मिळतील, मात्र ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना 3,000 रुपये मिळतील। आता 3,000 रुपये सरकार का देत आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे, कारण की 3,000 रुपये ही जास्त रक्कम देण्यामागचं सरकारचे उद्दिष्ट आहे। बऱ्याच बहिणी नाराज झालेल्या होत्या, एप्रिल हप्ता येण्यास उशीर झालेला होता, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी 3,000 रुपयांची भेट आता सरकार देणार आहे। मात्र तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बरेच जण काय करतात, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत व त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळत नाहीये। आपल्या चॅनलवरचे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। मला माहिती आहे आता तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात, आता तुम्हाला देखील एकदम सविस्तर जी काय अचूक अशी अपडेट असेल ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता इकडे बघा, जो जळगाव जिल्हा आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता तर मिळणारच आहे। त्यासोबत गॅस सिलेंडरची 830 रुपयाची रक्कम मिळणार आहे। ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात देखील आता सरकारकडून जमा करण्यात येणार आहे। त्यासोबत मेचा हप्ता देखील मिळेल, मात्र त्यासाठी एक काम करून ठेवा, लगेच मेचा हप्ता मिळून जाईल, कारण की ज्यांनी एक काम केलेलं असेल त्यांनाच मे महिन्याचे पैसे सरकार देणार आहे। कोणतं काम करायचं आहे ते सांगणार आहे, ते काम करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होऊन जाईल। आता इकडे बघू शकता जळगाव जिल्हा झाला। आता पुढचा जिल्हा तुम्हाला सांगत आहे, पुढील जिल्हा आहे अमरावती। जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर। अमरावती या ठिकाणी देखील 3,000 रुपये तर मिळणार। लगेचच एप्रिलच्या हप्त्याचे देखील 10व्या हप्त्याचे पैसे 1,500 रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत व त्यासोबत 830 रुपये ही गॅस सिलेंडरची रक्कम लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात मिळणार आहे व सर्वांनाच मिळणार आहे। कोणीही अपात्र ठरणार नाहीये, सर्व भगिनीच्या बँक खात्यात मिळणार आहे। आता ज्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे त्या ठिकाणी जेवढी रक्कम सरकारला द्यायची होती तेवढ्या रकमेवर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सही केलेली आहे। त्या चेकवर आता सही झालेली असून कोणत्याही क्षणी आता डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे। डीबीटी प्रक्रिया म्हणजे डीबीटी प्रक्रिया अशी असते की तिथून पैसे पाठवले की फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटाच्या आत पैसे बँक खात्यात जमा केले जातात। आता तुम्हाला डीबीटी प्रक्रिया ही पूर्ण होताच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। मात्र आता कोणत्या जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहत आहोत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पहिला जिल्हा जळगाव, दुसरा जिल्हा अमरावती। या ठिकाणी लाडक्या बहिणींना चांगली रक्कम सरकार देणार आहे। आता यासोबत 6 बँका देखील पाहायला मिळत आहेत। आपण 6 बँकांची नावे देखील पाहूयात। तर इकडे बघा, जर तुमचं बँक खातं जर आता इकडे लक्ष देऊन बघा, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, ही एक बँक आपल्याला महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे। तुमच्यासाठी चांगली खुशखबर म्हणजे सरकारकडून चांगली रक्कम आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ही वर्ग केली जाणार आहे। जर बहिणींनो तुमचे बँक खाते या बँकेत असेल तर काळजी करू नका, एप्रिलच्या हप्त्याचे पैसे तर मिळणारच। त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सर्वात आधी येणार आहेत। मात्र या बँकेत खातं असणं गरजेचं आहे। जर तुमचं या बँकेमध्ये खातं असेल तर कसलीच काळजी करायची नाहीये, कसलेच टेन्शन घेऊ नका, प्रतीक्षा करू नका। सर्वात आधी कोणत्याही क्षणी आता तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून पैसे हे जमा केले जाणार आहेत, पैसे हे वर्ग केले जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे। एक आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। अजून आता पुढच्या बँकांची नावे पुढचे कोणते जिल्ह्यात की त्या ठिकाणी आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली आहे, त्या ठिकाणी पैसे येणार आहेत, त्या जिल्ह्यांची देखील नावे पाहणार आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया। तर इकडे बघू शकता आता मोठी खुशखबर सर्वात आधी आपण सांगणार आहोत। मेचा हप्ता पण तुम्हाला पाहिजे असेल तर आता एप्रिल महिन्यातच तो हप्ता मिळेल, पण आता लगेच एक काम करा, सरकारने सूचना दिलेल्या आहेत, पैसे 100% मिळणार आहेत। एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे। मात्र आता सध्या स्थितीला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा 11वा हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर एक काम करा म्हणून सूचना दिलेल्या आहेत, अन्यथा ते काम केलं नाही तर मेचा हप्ता एप्रिलच्या हप्त्यासोबत आता मिळणार नाही, नंतर खूपच उशिरा
मिळू शकतो। मात्र जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मेच्या हप्त्यासाठी कोणते काम करायचे आहे आपण ते सांगणार आहोत, जेणेकरून सर्वात आधी मे महिन्याची जी काही रक्कम असेल ती रक्कम देखील तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून वर्ग केली जाईल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर इकडे बघू शकता महत्त्वाची माहिती दिलेली आहे, लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुमचा मोठा फायदा होईल। तुम्हाला 3000 रुपये 2 हप्त्याचे देखील मिळू शकतात। आता त्यासाठी सर्व बहिणींना महत्त्वाचे काम करायचे आहे, तर महत्त्वाचे एक नाही तर 2 कामे करायची आहेत। जर बहिणींनी हे 2 कामे पूर्ण केले तर कसली काळजी करायची नाहीये, चिंता करायची नाहीये। थेट ही रक्कम आता महिलांच्या बँक खात्यावरती सरकारकडून वर्ग केली जाणार आहे। आता एकंदरीत जर विचार केला तर त्यासाठी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे सर्वात अगोदर आधार कार्ड असणं गरजेचं आहे। आता बहिणींकडे आधार कार्ड तर असतं, सर्व बहिणींकडे आधार कार्ड असणारच आहे। मग आता आधार कार्ड आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आधार कार्ड जर असेल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे तुम्ही आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा। आता एवढं काम केल्यानंतर तुम्हाला कसलीही चिंता करायची नाहीये। जर लिंक असेल तर काहीच काळजी करू नका, जर लिंक नसेल तर हे लिंक करून घ्या। आता हे पहिलं काम तुमचं झालं। एवढं पहिलं काम जर तुम्ही केलं तर आता तुम्हाला जे आहे ते एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता तर मिळेल। मात्र त्यासाठी अजून एक छोटंसं काम करायचं आहे, ते पण काम केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता लगेचच कोणत्याही क्षणी काही तासात देखील वाटप केले जाऊ शकतात। तुम्हाला गॅस सिलेंडरचे आता 100 रुपये नाही, 200 रुपये नाही, तर तब्बल 830 रुपये हे मिळणार आहेत। आता त्यासाठी कोणतं काम करायचं आपण ते सांगणार आहोत। तुमच्याकडे गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या जिल्ह्यात मिळतात का, तुम्हाला मिळतात का, हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा। मिळत नसतील तर त्यासाठी काय करायचे आपण नक्की सांगू। तर इकडे बघा आता पुढचे जिल्हे आपण पाहूयात की कोणत्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार देणार आहे। तर यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात जिल्हे जाहीर केलेले आहेत। पुढील क्रमांकाचा जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। या जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिलच्या हप्त्याचे 1500 रुपये, मे महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये, हे टोटल झाले 3000 रुपये। ही रक्कम तर तुम्हाला मिळणार। ही 3000 रुपयांची रक्कम आता येणार आहे। त्यासोबतच लगेच तुमच्या बँक खात्यात 830 रुपये हे गॅस सिलेंडर योजनेचे आता मिळणार आहेत। गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये तुमच्या बँक खात्यात आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। यामुळे सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो, चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण की राज्य सरकारने महत्त्वाचा दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलेला आहे। आता काळजी करू नका, अजून बरेच जिल्हे आहेत आता तुम्हाला सांगणार आहे, कारण आता अजून 10 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर काही तासात कोणत्याही क्षणी पैसे येऊन जातील। तुम्हाला काळजी करायची नाहीये, चिंता करण्याचं देखील काहीच कारण नाहीये। तर चला पाहूयात। तर आता इकडे बघू शकता सरकारने एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे, ती आपण एकदा पाहूयात। आता पैसे वाटपाला सर्वात आधी सुरुवात ही 3 विभागातून होत चाललेली आहे। आता 3 विभागात सर्वात आधी पैसे हे सरकार देणार आहे। काहींना 3000 रुपये मिळणार, तर काही लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये मिळणार, तर काही लाडक्या बहिणींना म्हणजे आता सरकारचा निर्णय झालेला आहे त्यानुसार फक्त आणि फक्त 500 रुपयाची रक्कम सरकार देणार आहे। यामधील सर्वात जास्त रक्कम ही 3000 रुपये आहे। तुम्ही आता 3000 रुपये देखील मिळू शकता। मात्र 3000 रुपये मिळणाऱ्या यादीमध्ये तुमचे जर नाव तुम्हाला येऊ द्यायचे असेल, तुम्हाला जर 3000 रुपये घ्यायचे असतील तर एक काम नक्की करायचं आहे, ते सांगणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते काम महत्त्वाचं आहे, कारण आता सरकार मोठा निर्णय घेत असून आता एप्रिलचा हप्ता तर देणार, मेच्या हप्त्याचे पैसे देणार, गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आता अक्षय तृतीयेचा सण आल्यामुळे सरकार देणार आहे। मात्र या सर्व योजनेचा लाभ तुम्हाला मिळणारच आहे। आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3000 रुपये कसे मिळवता येतील, त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याचे पैसे काही तासात सर्वात आधी कसे मिळवता येतील, त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये कसे घ्यायचे जेणेकरून सर्व योजनांचा लाभ 100% मिळेल। व जे काम सांगत आहे ते काम केल्यानंतर गॅस सिलेंडरचा हप्ता 100% तुम्हाला मिळून जाणारच आहे। तर चला आता इकडे आपण बघूयात। तर इकडे बघूयात एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी खुशखबर दिलेली आहे। तिन्ही याद्या जाहीर झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा निर्णय, आता कसलाही उशीर नाहीये। डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे। 43 लाख महिलांना हप्ता कोणत्याही क्षणी येणार आहे। आता 43 लाख महिला आता सरकार जे आहे ते शोधत आहे, म्हणजे 43 लाख महिलांची यादी तयार करत आहे व यामध्ये नाव ऍड करत आहे, नावं घेत चाललेलं आहे। आता 43 लाख महिलांच्या यादीत तुमचं देखील नाव जर तुम्हाला सर्वात आधी येऊ द्यायचं असेल तर एक काम नक्की करा, ते काम तुम्हाला सांगणारच आहे। त्यासाठी आता 2 मेसेज येतील किंवा 3 पण येतील। आता 2
दोन मेसेज म्हणजे एप्रिलचा 10वा हप्ता 1500 रुपये, मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये, त्यानंतरचा तिसरा मेसेज म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये. अशा प्रकारचे तुम्हाला मेसेज येतील व ही रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येऊन जाईल. 15 मिनिटापूर्वी मोठा निर्णय झालेला आहे. आता 3 विभागात पैसे येणार आहेत. नागपूर विभाग, दुसऱ्या क्रमांकाचा विभाग अमरावती, तिसरा विभाग नाशिक, तर चौथा विभाग देखील आहे छत्रपती संभाजीनगर. या विभागातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पैसे जमा केले जाणार आहेत. पैसे थेट आता वाटप केले जाणार आहेत. आता अजून कोणते जिल्हे आहेत ते सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तसेच आता बहिणींना 2100 रुपये देखील 100% मिळण्याचा निर्णय आता लवकरच होऊ शकतो. कारण आता महापालिकाच्या निवडणुका राज्यातील आता होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकाकडे लक्ष देऊन सरकार आता बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देखील लवकरच देईल अशी बातमी येत आहे. यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो. मात्र आता कोणत्या बहिणींना 2100 रुपये एप्रिलमध्ये मिळणार आपण ते पाहूयात. आता सर्वात आधी एक काम करायचं आहे, जेणेकरून गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळतील. मे महिन्याचा हप्ता येईल व 3000 रुपये रक्कम तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये मिळून जाईल. त्यासाठी सर्वात आधी जर तुम्हाला सांगायला गेलं तर पॅन कार्ड देखील असणं गरजेचं आहे. जर हे पॅन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे. ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. या कार्डवरतीच तुम्हाला आता चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. महत्त्वाचा निर्णय आता पॅन कार्ड धारक महिलांसाठी देखील राज्य सरकारने घेतलेला आहे. आता पॅन कार्ड, एक आधार कार्ड व एक रेशनचं कार्ड हे तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. जवळ ठेवल्यानंतर आता काहीच करायची जास्त गरज पडणार नाही. तुम्हाला एप्रिल हप्ता, मे हप्ता गॅस सिलेंडरचे देखील पैसे येऊन जातील. आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार, पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.